कडून नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. डेंजर झोन मध्ये सतीश होता, मात्र चेंडू लावायच्या अगोदर सतीश आतमध्ये आला होता. त्यासाठी मात्र स्ट्राइक एंडला थ्रो अनिलने केला. एक धाव खातं उघडलं गेलं. ओला या टीमचं अकाउंट ओपन. ऑन साइडला फटका चांगला आहे. एकच फक्त सिंगल. धावसंख्या 2. किचन मध्ये देखील मदत करा मित्रांनो, किचन मध्ये देखील मदतीची गरज आहे. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. पंच स्थिर आहेत, सुखरूप आहे. सतीश ठाकूर आपल्या क्रीज मध्ये. जबरदस्त गोलंदाजी, कारण ही सकाळची वेळ असते मित्रांनो. या सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो चेंडू बॅटवर थोडासा उशीर येतोय, थांबून येतोय. त्याच्यामुळे कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं या वेळेमध्ये खूप गरजेचं असतं. थोडंसं ऊन तापली की मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येतोय. मोठे फटके देखील तुम्ही पाहू शकाल. धावा 2. षटक सुरू आहे ते पहिलं. अनिल पाटील M2 केक शॉपचे मालक. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेमध्ये हा फटका. मंगेश पटेल चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. एकच धाव. धावसंख्या 3. आज ओळा आणि मोरवा ही आपण मॅच पाहतो. त्यानंतर मोरधा आणि गोडदेव ही मॅच होईल. फटका चांगला आहे. गॅप देखील शोधलाय, गॅप देखील शोधलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तम फॉर्म मध्ये, उत्तम कडून उत्तम फटका. 6. हॅलो, विकेटचं पतन झालेलं आहे आणि एक नवीन फलंदाज चंद्रशेखर ओवळेकर
मंगेश याने आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय, वाईटचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते ती 12. ओळेकर पुन्हा एकदा सज्ज. चांगले फलंदाज आहेत, हार्ड हिटर, षटकार मारण्यात माहीर आहेत. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर वाईट, पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्या होती ती 13. मंगेश थोडासा कुठेतरी भरकटला जातोय. जोरदार मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला. षटकार जाईल की नाहीये, झेल होऊ शकतोय, मात्र कुठलीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. चांगला झेल घेतोय आणि ओवळेकर, चंद्रशेखर ओवळेकर हा बाद होतोय. मंगेश याने सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. 2 चांगले फलंदाज बाद केलेले आहेत. हे सकाळचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये शक्यतो षटकार जात नाहीये आणि झेल होतोय तो चंद्रशेखर. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिलिंद. मिलिंद याच्यावर थोडीशी जबाबदारी असणार, कारण उत्तम तर चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतो तो मैदानामध्ये. चांगली सुरुवात केली होती, मात्र जे झटके दिले आहेत ते मंगेश याने ओवळा संघाला. 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स घेतल्यात मंगेश याने, मात्र 2 वाईट चेंडू टाकून दिशाहीन केलं फलंदाजाला. पुन्हा एकदा वाईट, पंचांचा इशारा येते, अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती ती 14 धावा. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला मिलिंद हा चेंडू. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. उत्तम थांबून ठेवतोय. लेग बाईटचा पंचांचा इशारा. उत्तम याने सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी आणि मोठे फटके मारण्यात ते माहीर आहेत. धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा मंगेश उत्तम चांगल्या प्रकारे खेळून काढलेला हा चेंडू. 1 बाउन्स, मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. तिकडे दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद होते की काय, नाही आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने झाली आणि 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातात. 17 धावा झाल्या आहेत आणि उत्तम आपण पाहिले तर जवळजवळ 11 धावसंख्येवर खेळत आहे उत्तम. एका बाजूने आपल्या संघासाठी भक्कम उभे आहेत ते उत्तम. मंगेश सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. जबरदस्त कॅच आपल्या चेंडूवर घेतलेली आहे ती. मंगेश याने सहजरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि उत्तम इथे बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी होत मंगेश यांची. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 वाईट टाकले आणि 3 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. पहिल्या षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. अनिल यांचं 11 धावा दिल्या होत्या आणि मंगेशाने जबरदस्त गोलंदाजी करून 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. फलंदाजाचं नाव सांगा. विशाल. उत्तम यांच्या जागी आपण पाहतोय नवीन फलंदाज विशाल गेलेला आहे. पुन्हा एकदा मंगेश. इनस्विंगचा मारा समजला नाहीये फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या स्थिर आहे. 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. भगवान दादा बोलतोय कांदा बटाटी बापा, कारण बुर्जीचा स्वाद आपल्याला मिळतोय. बुर्जी पावाचा आपण सकाळी नाश्त्याला खाणार आहोत.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय मोरवा संघाकडून हरेश. मिलिंदसाठी मटन दुपारी भेटणार आहे. हरेश हा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. मिलिंदसाठी फुलटा चेंडू एकदा पूर्ण केली जाते, मात्र मंगेश तिकडे आहे. चांगला थ्रो होतोय, मात्र थोडासा खराब थ्रो होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत आणि पाहायचा आहे 3 धावा. थ्रो मात्र खराब झाला मंग्याचा. एक अवांतर धाव मिळाली, जिथे 2 धावा पाहिजे होत्या ती 3 धावा जात आहेत. धाव संख्या होती ती 20. फलंदाज पाहतो आपण विशाल. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, विकेट किपरला सुद्धा चुकवतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच सफळ होतोय की काय? होय, 2 धावा पूर्ण. थोडीशी मिस्टेक झाली की लगेच चेंडू स्पीडने पुढे जातोय आणि धावसंख्या घेण्यामध्ये हे फलंदाज माहीर आहेत. 22 धावा झाल्यात. चेंडू चांगला होता, मात्र या चेंडूवर क्षेत्ररक्षक विकेट किपर चुकतोय. 2 धावा अवंतर जात आहेत. चौदार मारण्याचा प्रयत्न विशाल यांचा, मात्र इथे चेंडू जातो निर्धाव. विकेट्स स्टंपिंग घेत विशाल बाद होतोय. चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज विशाल यांच्या जागी आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 22. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला झेल होतोय की काय? मंगेश मात्र कुठलीही चुकी करत नाही आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय. लागोपाठ विकेट्स पडल्या जातात ओला संघाच्या. चांगली सुरुवात केली होती ती उत्तम याने, मात्र मधल्या फळीतील फलंदाज आपण पाहतोय फक्त हजेरी लावून जात आहेत. ज्ञानेश्वर सुद्धा बाद होतोय. चांगला फटका मारला होता. त्यांच्या जागी नवीन फलंदाज अजय. एका बाजूला मिलिंद आहे, चांगला फलंदाज आहे, मात्र त्याला साथ मिळत नाहीये दुसऱ्या फलंदाजाची. डावखुरी हाताचे फलंदाज अजय. हरेश यांनी चांगली कामगिरी केली, चांगली षटक हाताळलंय. या षटकामध्ये पाहिलं तर 2 विकेट्स घेतल्यात, 5 धावा दिलेल्या आहेत आणि 5 चेंडू टाकून झाले. हा शेवटचा चेंडू असेल. अच्छा 2 चेंडू बाकी आहेत. हां, डावखुरी हाताच्या फलंदाजाला नक्कीच इथे हवेचा वेग आहे आणि त्याचा फायदा घेतो की काय? पाहायचा जोरदार, नक्कीच मारेला फटकार उंच जातो. पाहायचा झेल होतो की काय? आणि झेल चांगल्या प्रकारे टिपलाय आणि इथे होते हॅट्रिक. लागोपाठ 3 विकेट्स घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी हरेश यांची. एक चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू शिल्लक आहे अजून. जबरदस्त अशी गोलंदाजी केलेली आहे ती हरेश याने. ओला संघाला बांधून ठेवलंय. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या 22 आहेत.
बॅट्समन नवीन दिलीप. दिलीप याने पूर्णपणे आपला ताकदीचे फायदा घेतोय की काय, चेंडू उचली घेतोय आणि बाद होतोय. मेघा मात्र कुठली चुकी करत नाही. फलंदाज वारंवार प्रत्येक चेंडूवर बाद केले गेले आहेत. चांगली गोलंदाजी, लागोपाठ 4 विकेट्स घेतलेल्या आहेत. ते हरेश याने 5 धावा दिलेल्या आहेत आणि धावा जिंकण्यासाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 22 धावसंख्या पाहतोय. 23 धावा जिंकण्यासाठी मोरवा संघाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये 5 धावा. जिथे धावसंख्या 30च्या वर जायला पाहिजे होती. उत्तम याने चांगली कामगिरी केली होती आपल्या फलंदाजी मार्फत. मात्र दुसरे जे फलंदाज खालच्या मधली फळीतील फलंदाज होते त्याने मात्र त्याला साथ दिली नाहीये. गोरदेव संघाचा कर्णधार आणि मुर्दा संघाचा कर्णधार. आपण आमच्याशी पॅव्हलियन बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कॉल करायचा, तुम्ही नाणेफेक करून घ्यायचे आहे. पुढील सामना हा तुमचा होणार आहे. तेवीस धावा. चला घाई करा. नवीन फलंदाज आपण पाहतोय. मोरवा संघाकडून सलामीचे फलंदाज मेघनाथ आणि मंगेश. तीन षटकाचा सामना आणि 3 षटकामध्ये 23 धावांचं इथे उद्दिष्ट दिलेलं आहे ते मोरवा संघाला. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर 7.60चा इथे सरासरी ठेवलेली आहे. आणि फलंदाज एक मंगेश पूर्णपणे फॉर्ममध्ये दिसतोय. काल चांगली फलंदाजी केली होती. तसेच मेघासुद्धा चांगले फलंदाज आहेत. आणि समोर आपण पाहिलं तर गोलंदाज चंद्रशेखर ओलेकर हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. मात्र धावसंख्या थोडीशी कमी आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे रोखून ठेवतात फलंदाजांना. बॅट्समन मंगेश कली रिजन मध्ये खेळून काढलेला सहजरित्या एक धाव पूर्ण करते मंगेश. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. उत्तम आपण पाहतोय विकेट किपिंगसाठी चांगली फलंदाजी केली. आता चांगल्या प्रकारे विकेट किपिंग आपल्याला पाहिलं. पहिला चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव मंगेश यांची. आता मात्र स्ट्राईक घेतोय तो मेघा टू ओळेकर. हो, चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे गडी बाद सुद्धा होण्याची शक्यता नाही आहे. उत्तम मात्र चेंडू हातामध्ये घेऊन ओळेकर यांच्याकडे फेकला. मात्र हिट जर केला असता तर नक्कीच विकेट्स मिळाला असतात.
2 चेंडू आणि 2 धावा. गोरदेव संघाचा कर्णधार या मोरवा संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत. मुर्दा सॉरी मुर्दा संघ कर्णधार या. हा गोरदेव संघ मंगेश यांचा आपण पाहतो चांगल्या प्रकारे षटकार समोर खेळून काढलेला आहे 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावसंख्या होती ती 8. हितेश भैर मुर्दा आमच्याशी संपर्क साधा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पाहतो. झेल होतो की ज्ञानेश्वर आहे मात्र कुठली चूक करते चांगल्या प्रकारे झेल घेतोय. मंगेश मात्र इथे बाद होतोय. विकेटचं होतंय पतन. षटकार लागल्यानंतर ओवळेकर यांनी एक विकेट घेतलेला तर मंग्याच्या रूपाने चांगली फलंदाजी करत होता मंगेश. धाव संख्या 8. नवीन फलंदाज नाणेफेकीचा कॉल होतोय. गोरदेव आणि मुर्दा. गोरदेव संघ नाणेफेक जिंकतोय. बॅट्समन कोण आहे हा नवीन बॅट्समन कोण आहे? प्रशांत. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रशांत लवकर. आताचा फलंदाज हवेचा वेग त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल मला वाटतं. चांगले फलंदाज आहेत. जोरदार पहिला चेंडू भिडकावून लागला मात्र झेल होतोय की काय होय. पुन्हा एकदा एक विकेट चांगला फलंदाज इथे बाद होतोय आणि ओवळेकर यांची सुरेख गोलंदाजी. एक षटकार लागल्यानंतर मात्र 2 विकेट्स लागोपाठ घेतलेल्या आहेत. हा गोरदेव संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. राई संघाला विनंती करतोय राई मास्टर्स आपण नाश्ता वाढवण्यासाठी मदत करायची आहे. राकेश पाटील राई मास्टर्स आपला संघ प्लीज. धन्यवाद राकेश. नाश्ता पाहिलं तर भुर्जी आहे पाव आहेत. नाश्ता तयार झालेला आहे आणि नाश्त्याचं नियोजन राई संघाने करायचं आहे. थोड्या वेळात नाश्त्याला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा ओवळेकर. हो चांगला चेंडू आणि विकेटचं पतन होते. पुन्हा एकदा हॅट्रिक ओवळेकर यांनी घेतलेली आहे आणि कालच्या दिवसामध्ये पण आपण पाहिलं तर त्यांनी मेडन ओव्हर टाकली होती. चांगली गोलंदाजी. षटकार लागल्यानंतर पहा कमबॅक केलेला आहे ते ओवळेकर याने. धाव संख्या 8 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. नवीन फलंदाज नरेश. 12 चेंडू आणि 15 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतो ज्ञानेश्वर. चांगले गोलंदाज आहेत. टायमिंग
घाई करा, आज फायनल होणार आहे, त्याकरिता तुम्ही जरा घाई करा. 2 फायनल आहेत ना. ज्ञानेश्वर गोलंदाज आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करतोय तो मेघा. उत्तम भाऊ घाई करा, टाइमपास करू नका. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे ते मेघा यांनी. 1 धाव मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगला थ्रो सुद्धा होतो. एका धावावर समाधान मानावा लागतो. या नरेश टू ज्ञानेश्वर. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये घुसतोय, चांगला स्विंगचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या मस्त स्थिर 9 धावा. चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय तो ज्ञानेश्वर. नक्कीच हा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि चुकी करतोय तो चंद्रशेखर ओणेकर. झेल व्हायला होता तिथे, मात्र 2 धावा नाहीये. 2 धावा मिळतात. जिथे धावा कमी आहेत आणि तुम्ही जर चुका केल्या तर नक्कीच समोरील संघाला त्याचा फायदा होतो. धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर सहजरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. चेंडू निर्धाव जातोय, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय ज्ञानेश्वर. चेंडू पडल्यानंतर लो राहतोय, मात्र बॅट्समन इथे बघत राहतोय की चेंडू गेला कुठे, मात्र जातोय तो चेंडू उत्तमच्या हातात. पुन्हा एकदा झेल होण्याचा नक्कीच संधी आहे, मात्र नाहीये. जातो आर पार, शानदार षटकार. नरेश यांची फलंदाजी आपण पाहतोय, चांगला षटकार मारलेला आहे. धाव संख्या झाली ती 17. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पहा झेल सुटला, त्यानंतर एक षटकार लागला. चांगला चेंडू पडल्यानंतर घेतोय उसळी आणि चेंडू जातो निर्धाव. आता मात्र थोडस समीकरण बदलले आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. आव्हान आपण पाहिलं तर कठीण आहे आणि सोपं पण आहे. आता गोलंदाजी कोण करेल याच्यावर अवलंबून असेल की षटक कोण हाताळता येते. समोर फलंदाज आपण पाहिलं तर मेघा आहे, चांगला फलंदाज आहे. नवीन गोलंदाज बॉलर कोण आहे? दिलीप यांच्यावर जिम्मेदारी ठेवली आहे की तुम्ही 6 चेंडूमध्ये 6 धावा देऊ नका आणि मॅच जिंकवा, अशी त्यांच्यावर एक जिम्मेदारी सोपवलेली आहे. मात्र फलंदाज सुद्धा एक चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत मेघा. बघा चेंडू पडल्यानंतर लो राहतोय, खाली बसतोय चेंडू. मेघा मात्र मेघाची चुकी होते, जोरदार मारण्याचा प्रयत्न फसतोय. आता मात्र समीकरण बदलला, चांगला सुरुवात केली दिलीप यांनी. 5 चेंडू आणि 6 धावा.
5 चेंडू 6 धावा. तर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होते. क्षेत्ररक्षक चुकतोय, 2 धावा पूर्ण. स्ट्राईक मात्र मेगाच ठेवणार आहे कारण चांगले फलंदाज आहेत. 2 धावा या चेंडूवर आणि धाव संख्या होती ती 19 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा दिलीप मेघासाठी. हो, जोरदार माझा प्रयत्न फसतो. चांगलं विकेट किपिंग आपण पाहतो उत्तम यांची. 8 चेंडू 3 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. मुर्दा संघ बॅटिंगसाठी आमच्या पॅव्हिलियन बॉक्सशी संपर्क साधायचा, बाजूलाच बसायचा आहे, आमच्या उजव्या बाजूला. मुर्दा संघ हो, पुन्हा एकदा चुकतोय. जोरदार अपील होते, पायावर चेंडू आदळतोय. मात्र इथे एक धाव गेली जाते वाईटच्या रूपाने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मेघाला सुद्धा बांधून ठेवलेल्या या गोलंदाजाने. धाव संख्या ती 20. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. त्यांच्या विकेट गेलेत ओवल्याच्या 7 आणि मोरव्याच्या 3च गेले. ओवल्या संघाच्या विकेट आपण पाहिले तर 7 गेलेले आहेत आणि मोरवा संघाच्या 3च विकेट गेल्यात. जरी 2 चेंडूवर 2 धावा काढल्या तरी हा सामना जिंकू शकतात. चांगला चेंडू, 1 धाव मिळते या चेंडूवर. धाव संख्या ते 21. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मात्र इथे 1 धाव काढली तरी तुम्ही जिंकू शकता विकेटच्या जोरावर. 1 चेंडू 1 धाव. सुरेख गोलंदाजी केली दिलीप याने अजूनपर्यंत आपण पाहिलं तर. कृपया क्षेत्ररक्षण बजावून घ्यायचं आहे. विनंती आहे ओला संघाला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण कृपया सगळेच कर्णधार होऊ नका, विनंती आहे. एकाने कोणतरी गाईड करा सर्व क्षेत्ररक्षकांना आणि लगेच 1 चेंडू शिल्लक आहे तो टाकून घ्या. 1 चेंडू 2 धावा. मात्र इथे 1 धाव काढली तरी जिंकू शकता. चला घाई करा, जास्त टाइमपास करू नका मित्रांनो. बरेचसे सामने आज खेळवायचे आहेत. 2 फायनल्स आहेत. स्ट्राईक आपण पाहतोय मेघ. हां, सांगितलं. वंकड विकेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता दिलीप यांचा. मात्र नरेश सुद्धा क्रीज मध्येच आहेत. आणि चंद्रशेखरने पण हॅट्रिक घेतली, लिहून ठेवा. हरीशने 4 बॉल 4 विकेट काढले. हो, मात्र इथे विजय होतोय तो मोरवा संघ. 4 धावा मेगा यांच्या बॅटिंगमधून आपण पाहतोय. या भरत भाऊ नाश्ता करतो. चला गोडदेव टीम, चला मैदानाचा ताबा घ्या. गोडदेव आणि मुर्दा संघ आमच्या उजव्या बाजूला या. मुर्दा टीम, चला आपण देखील आमच्या उजव्या बाजूला यायचं आहे. धावत पळत थोड्याच वेळात नाश्ता होईल. चला इथे समोर खेळाडू बक्ष आहे. कुठले संघाचे खेळाडू आहेत ते? ओळ्याचे आहेत का की राहीचे?